कोणार्क, अपना शहर अपनी बातें। रोल करायचं रोल. दादा काय नेमकं तुझ्यासोबत घडलेलं आहे? तर 27 जानेवारी 2023ला माझी बहीणचं लगीन झालं होतं आणि स्टार्टिंगपासून तिला मेंटली टॉर्चर करत होते. हुंडासाठी कार का नाही दिली, हे काय नाही दिलं सगळं म्हणजे. आणि आम्ही जेव्हा पण घरी जायचो तिला भेटायला नाही द्यायचे आणि तिला पण आमच्या घरी येऊ द्यायचे नाही ते. आणि हे नेमकं म्हणजे स्टार्टिंगपासूनच स्टार्ट होतं. मग आताच 27 फेब्रुवारीला मला वाटतं जानेवारीलाच माझ्या बहिणीला एक पोरगा झाला होता. मग आम्ही तिला भेटायला गेलो. आधी गेलतो आणि आता आज गेलतो की कारण की असं झालं होतं की 1 वर्षाच्या आतच पहिला इन्सिडेंट तिच्यासोबत असं झालं होतं की तिला स्वतःहून त्यांनी फिनाईल त्याच्या तोंडात टाकलं तिला मारायला. मग नंतर थोडं दिवसाआधी आत्ताच मला वाटतं मंगळवारची गोष्ट असेल, मंगळवार किंवा बुधवारची तिला फाशी देत होते तो तिला मारायला. मग हे आम्हाला जेव्हा माहिती पडलं तर आज आम्ही गेलो त्यांच्या घरी त्यांना भेटायला. मग जेव्हा आम्ही घरी गेलो त्यांनी आम्हाला हे बोललं की तुम्ही कार घेऊन का नाही आले. मग तेच आम्हाला बोलत होते. तेवढं तू मै स्टार्ट झाली आणि त्यांनी आम्हाला मारायला स्टार्ट केलं. आम्हाला नेमकं त्यांना काय हवं होतं? त्यांना हुंडा हवं होतं. हुंडामध्ये काय? हुंडामध्ये कार बोलत होते. कार काय नाही दिली. आम्ही बुलेट बाईक दिली होती तरी पण ते कारसाठी बोलत होते आणि तिला एवढा त्रास देत होते. आम्ही तरी पण सोडून आता आज गेलो की तिला घेऊन यायला. मग ते काय बोलत होतं, आम्ही पोरं नाही देणार तुम्हाला, तुम्ही मुलगी घेऊन जा. आणि माझी बहीण बोलत होती माझा पोरा द्या मला. मग ते बोलले आम्ही देणार नाही, तुम्ही निघा इथून. मग त्याच आम्ही तेच बोलत होते त्याच्यात त्यांनी मारायला स्टार्ट केलं आणि माझे जेवढे घरचे होते सगळ्यांना मारलं. काय त्याच्या हातात काय हत्यार होतं? पाईप होता मला वाटतं, पाईप होता, दंडा होता की काय होतं. त्यांनी मला वाटते ते सासर आहे ना त्यांनी मारलं, सासर किंवा त्या पोरांनी जो माझा बहिणीचा नवरा आहे ना त्यांनी ते घेऊन आले. आता मी पण त्या म्हणजे काय हे बोलतो ना आपण त्याच्यात मला काही सुचलं नाही कोण मारलं. पण मला माहिती आहे त्यांनी कोणाला तरी मारलं आहे, सासऱ्याने किंवा पोराने. आणि लय म्हणजे इथे हाताला मारलं. मग त्यांनी डायरेक्ट डोक्याला मारलं. मग त्याच्यात रक्त व्हायला लागलं तर आम्ही बाहेर आलो आणि पोरीला पण घेऊन आलो आम्ही बाहेर. मग ते बोलले मारहाण करणारे मधले कोण कोण आहेत, त्यांचं नावं काय? हां, मारहाण करणारे ते माझ्या बहिणीचा सासर वासुदेव वाल्मिकी आणि तिचा नवरा दीपेश वाल्मिकी आणि त्याचा पोरगाचा मोठा भाऊ तरुण वाल्मिकी आणि ते दोन्ही बहिणी पण होते आणि ती आई होती पण मला त्यांचं नाव माहिती नाही आहे काय. ते पण होते त्याच्यात. आणि आमचे घरचे जेवढे होते सगळ्यांना मारलं. माझ्या डॅडीला, भावाला आणि भावाचा मित्र होतं त्यालाही. आणि माझी माझी आत्या होती त्याला आणि त्याच्या पोराला पण मारलं. ठीक आहे. नाव काय तुझं? करण ब्रिजेश बैद नाव आहे माझं. मैडम क्या हुआ है आपके भाई के साथ? मेरे मायके वाले मुझे लेने आए थे. मैं अंदर रूम में थी. एकदम से झगड़े की आवाज़ हुई तो फिर मैं गई बाहर तो हाथापाई हो रही थी. मेरे भाई को मेरे ससुर जी ने मारा डंडे से. बहुत ज़्यादा मुझे टॉर्चर किया जाता है. अभी मेरी डिलीवरी हुई है, मुझे टाइम पे खाना नहीं पीना नहीं, हस्बैंड मारता है. मतलब एकदम मुझे बहुत ज़्यादा परेशान कर दिया है. ये परेशानी किस वजह से कर रहे हो लोग? उनको कार चाहिए थी. मेरे पापा ने रॉयल एनफील्ड दी, बुलेट दी, मेरे पापा ने कार नहीं हो पाई और सब दहेज दिया. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, बेड, कबर्ड, सोफ़ा, सब कुछ A to Z दिया, बस एक कार नहीं दी. अभी आप लोग क्या चाह रहे हो? मुझे मेरा बच्चा चाहिए था, बच्चा छीन लिया था, बच्चा नहीं दिया. हमने जाके कंप्लेंट की तो साहब ने मुझे मेरा बच्चा तो दिला दिया है. अब देखते हैं आगे क्या करना है क्या नहीं. आपके पति का और आपके ससुर का नाम क्या है? मेरे पति का नाम है दीपेश वासु वाल्मीकि, ससुर जी का नाम है वासु गुरुचरण वाल्मीकि. अब इनके बारे में आपने इस विषय के बारे में आपने पुलिस में कंप्लेंट वगैरह की है? हाँ, अभी हम गए थे कंप्लेंट करने के लिए. ये एडमिट है, स्टेटमेंट इसका लेंगे पहले फिर कंप्लेंट लिखेंगे. क्या नाम है आपका? ज्योति दीपेश वाल्मीकि. कोणार्क, अपना शहर अपनी बातें।